स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सर्वांना जय आदिवासी. मित्रांनो, शुभ सकाळ मित्रांनो. कारण की आता मी आंघोळ वगैरे सगळं माझं आवरून आपल्याला गावात जायचं आहे. कारण की दवाखान्यामध्ये काम आहे मित्रांनो. कारण की आपल्या बाळाचे काही डॉक्युमेंट तिथं जमा करायचे आहे मित्रांनो. तर त्या संदर्भात जायचं आहे दवाखान्यात. आणि जेवण वगैरे काही नाही झालं. म्हणलं पहिलं आधी ते करून येऊ गावातून व नंतर आपलं जेवण वगैरे करू म्हटलं, आहे की नाही. तर त्याच्या संदर्भात लवकर गेलं म्हणजे कसं बरं असतं. कारण की ते फोन करत होते लवकर या. तर चला मग मित्रांनो, निघू आपण गावात आता. कसं बराच टाईम झाला तिथून येऊन जेवण करायचं आहे. मित्रांनो, घरून निघाले बघ. इकडे कांद्याचे काम चालू होते मित्रांनो. काल ते कांद्याचे रोप काढून टाकले, कांदे घेतले काढून. बघा कसे ढीग मारून ठेवलेले. घरून निघालो मित्रांनो, समोर आलो. म्हणलं चला आता हळूहळू जाऊ म्हटलं. कारण की गावात आपल्याला दवाखान्यात बहुतेक टाइम लागू शकतो. त्याच्यामुळं म्हणलं चला जाऊन येऊ. आता ऊन पण तापलं मित्रांनो जास्त, त्याच्यामुळं लवकरात लवकर जाऊ. मित्रांनो, इथं डॉक्युमेंट द्यायला आलो दवाखान्यामध्ये. यावं तुम्ही आता दवाखाना दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा दवाखाना आहे आमच्या गावातला. सरकारी दवाखाना आहे मित्रांनो. ती समोर आहे ना, देवळाली नगर परिषद आहे मित्रांनो ती. आणि हा रोड आहे, रोडच्याच कडेला हॉस्पिटल आहे मित्रांनो. कारण की आज बाळांचे मित्रांनो ढोस चालू आहे. त्याच्यामुळं मग काय डॉक्युमेंट घेत नाही आहेत. ती बोलली का सोमवारी या. मग आपल्याला सोमवारी यावं लागेल. बघा माझ्यासोबत डॉक्युमेंट पण आहे. कारण की डॉक्युमेंट व्यवस्थित होते, फक्त एक कागद नव्हता. मग म्हटलं चला, आपलं पण कागद नव्हतं त्याच्यामुळं म्हटलं मग उद्याच येऊ. इकडं बाळ वगैरेला ढोस देते. छोटे छोटे बाळ आणून राहिले मित्रांनो पालक वर्ग आता. तर आता आपलं बाळ अजून तिकडं आहे. तिकडंच त्याला ढोस दिला आहे मित्रांनो. त्याच्या मम्मीने आजीने त्यांनी घेऊन गेले होते हॉस्पिटलमध्ये. तर मग आता निघू आपण घरी मित्रांनो. तसं उन्हाच्या आधी गेलं म्हणजे काय नाही, जेवण नव्हतं केलेलं आहे बघा. डॉक्युमेंट गाडीला आणि तिकडं आहेत ढोस चालू आहे मित्रांनो बाळांना. ते बघा छोटे माणसं वगैरे बसलेले तिथं बाळांना घेऊन. तर चला मित्रांनो, मग निघू आपण घरी. तसं आजचा बाजारचा दिवस देखील आहे, तुम्हाला दाखवतो पुढं. बाजार भरला आहे अजून काय बराच असं आहे. रोडचं काम चालू आहे मित्रांनो. ते कच वगैरे आहे ना, डोळ्यात जायचं खूप अशी भीती वाटते. तर बघा तिकडून एक गेट आहे आणि इकडं पाठीमागून एक गेट आहे मध्ये जायला मित्रांनो. हे मेन गेट आहे दवाखान्यात. तर चला मग निघू आपण घरी. हे बघा बाजार भरला इकडं. इकडं फळावाल्याचं दुकान वगैरे लागलंय मित्रांनो. इकडे केळ वगैरे बसले, तिकडं पुढं भाजीपाला वगैरे भरपूर अशी गर्दी राहते. चला जाऊ घरी मग. काय संध्याकाळी यायचंच आहे तसं. तर मित्रांनो, घरी आलो आता. जेवण करायचं आहे. मम्मी ते बाहेरच वाट पाहतच होते मित्रांनो. म्हटलं आता जेवण बिवण करून घ्यावा. कसं मग लवकर जेवण केलं तर मग आम्हाला टाईम भेटतो. मग दुपारी आपल्याला बाजारला जायचं आहे. तर जेवण करा मित्रांनो तुम्ही देखील. मी पण जेवण करतो आता. नाही का, दरवाजे लावले येतील मम्मी पण आता. मित्रांनो, बाजार करून आलो आम्ही. म्हणजे कसं लवकरच गेलो व आपलं काम होतं थोडं घरी. त्याच्यामुळं थोडं 4-4:30लाच बाजारला गेलो. बाजार वगैरे करून आलो. हा बघा, सूर्य मस्त खाली गेलाय. हे काम दिलंय मित्रांनो, इटा भिजवायचं काम होतं आम्हाला. त्याच्यामुळं ना आम्ही लवकरच आलो. इकडं सगळं साफसफाई करून घेतली. हे काय होतं गवत वगैरे ते सगळं. हे बघा किती ते तिथं गवत उगलं होतं मोठं वाळूपाशी. इकडं पण होतं मित्रांनो. हे सर्व आम्ही ना स्वच्छता करून टाकली. आता हे बाकीचं आहे ना सगळं तोडून बिडून मस्त करून घेऊ पटांगण. तसं मग आता हे पाणी बिणी मारून झालं का मग थोड्या दिवसांनी मित्रांनो आपल्याला बांधकामाला चालू करायचं आहे. कसं वरचं स्लॅब वगैरे आहे, याला पण थोडं स्लॅब टाकून घेऊ. वर 2 रूमचं बांधकाम करायचं आहे मित्रांनो. हे बघा, हे बघा पाणी बघा किती वडात येत. इटा पडल्या एकदम पाणी शोषून घेऊ राहिलं ते इटा. हा बघा अशा विटा आहे मित्रांनो. बऱ्याच दिवसापासून आणून ठेवलेले. मागच्या वर्षी आणले होते, त्याच्यामुळे जास्त पाणी ओढून घेऊ राहिले.
हे हे बोरीचे झाड बघा किती मोठं झालंय आता. हे कोबी बघा अजून काय कोबीच नाही आला, याला बरेच दिवस झाले कोबीला पण. हे इकडं गुलमोहरचे झाड आहे मित्रांनो मागं, आपलं ते लाल फुलाचे गुलमोहरच म्हणते जणू त्याला. हा बघा मका किती कट झाली मित्रांनो, आता बरेच अशी कापून टाकली मका. बरेच कमी करून टाकले. आता याला कोबी यायला सुरुवात होईल बरं का. फुल चांगलं वाढलंय आता त्याचं. आता हे दिसतंय ना मित्रांनो छोटंसं आता कोबू, याच्यातच कोबू तयार होईल मस्त मोठा चांगला असा 2 हाता एवढा मोठा चांगला तयार होईल मित्रांनो. बघा भरपूर गवत पण उगलंय त्याच्यातलं, काय साफसफाई का खुरपणी वगैरे नाही केली वाटतं त्यांनी. हे आपल्या घरामागचं वातावरण बघा, विटा खडी तिकडं वाळू आहे अजून भरपूर आहे. पंप हा अख्खा पाईप लावला तिकडं टाकीत हौदातून ओढून घेतलं पाणी इकडं आणि घेऊ मारून. हे बघा आता सगळे ना वल्ले करून घेऊ मित्रांनो, कारण की मग बांधकामाच्या टायमाला जास्त पाणी नाही लागायचं मित्रांनो त्यांना. कसं आपल्याला 12-13 तारखेला आता गौंडी येणार आहे, मग आपल्याला चालू करायचं आहे आपलं बांधकाम. त्याच्यामुळं मग पाणी बिणी मारून मस्त त्यांना वल्ल करून घेऊ. उतरत एक तिकडं खाली. हे बघा मित्रांनो असं जर धरले ना पाईप तर पाणी बरोबर खाली उतरत आहे. इकडं बघ बरं तिथे झालं कोल. मित्रांनो हे पाणी मारायसाठी ना नवीन मोटर आणली मित्रांनो, कारण की जुनी मोटर आहे ना पाणीच नव्हतं एवढं बरोबर वाढत. त्याच्यामुळे ना मग हे बघा आता मम्मी सांगते तसं पाणी मारू. तर मित्रांनो आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे, बाजार वगैरे करून आलो मित्रांनो व विटांना देखील पाणी मारून घेतलं, तुम्ही तर पाहिलंच मित्रांनो. तर मित्रांनो मग आजचा ब्लॉग इथेच संपवतो मित्रांनो. बघा बाहेर एकदम काळागट्टा अंधार पडलेला आहे, त्याच्यामुळं मग व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. सर्वांना जय आदिवासी, सर्वांना शुभरात्र मित्रांनो.